भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे भारत माता की, वंदे। आजच्या श्री संत सद्गुरू गोदड महाराजांच्या पावनभूमीमध्ये महाराष्ट्र विधानसभा 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कर्जत जामखेडच्या सांगता सभेमध्ये उपस्थित असलेले सर्व महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माझे सहकारी नेते व्यासपीठावर उपस्थित आहेत। मी आपणा सर्वांचं एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। खरं तर सातत्यानं या निवडणुकीच्या निमित्तानं राम शिंदेंना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला। मी आपल्याला सांगतो की राम शिंदेने 10 वर्षामध्ये काय केलं। खरं तर हे 10 वर्षामध्ये काय केलं हे सारखा मला हिशोब विचारतात, तर मी तुम्हाला आता सांगून टाकतो की कर्जत आणि जामखेडमध्ये दोन्ही तालुक्यामध्ये तहसील ऑफिस बांधले, दोन्ही पंचायत समिती बांधल्या, दोन्ही पोलीस स्टेशन बांधले, 2 हॉस्टेल्स बांधले, दोन्ही तालुक्यामध्ये कोर्ट बांधले। त्याचबरोबर आंब्रापूर ते भिगवण रस्ता केला, कोंबडी ते कर्जत रस्ता केला। आता आदरणीय JP नड्डा साहेब थोड्याच वेळामध्ये आपल्यामध्ये उपस्थित राहणार आहेत। या राज्याचा आरोग्य मंत्री म्हणून त्यांच्या सैन्य राशीन, सोनेगाव, शिऊर, तेलंगशी, खर्डा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रति 6 कोटी रुपये आणले आणि ते पूर्णत्वाकडे नेले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय 65 कोटी रुपये खर्च करून हळगाव इथे बांधलं। कर्जतची पाणी पुरवठा आणली आदरणीय शरद पवार साहेब। तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री होतात, या शहरात आले त्यावेळेस आमच्या आरोळे ताईने तुमच्या समोर माठ फोडला तरी तुम्हाला घाम आला नाही। तो या भूमिपुत्राने 1.5 वर्षात पाणी पुरवठा योजना करून दाखवली। मी काय केलं ना त्याचा हिशोब देतो, हिशोब। जलयुक्तच्या माध्यमातून गावागावामध्ये शेतकऱ्याच्या शेतीच्या कडेने जलयुक्तचे साठे बांधले, बंधारे बांधले, KTVS बांधले, पाझर तलाव बांधले आणि तालुका आणि मतदारसंघ जलमय केला। आणि टँकरची जी काही आम्हाला टँकर लावले जायचे, दुष्काळी तालुके व्हायचे, गेल्या 7 वर्षापासून आमच्या तालुक्यामध्ये टँकर लागत नाही। हे राम शिंदेची उपलब्धी आहे। या मतदारसंघातील सगळे गाव, या मतदारसंघातील सगळे गाव पक्क्या रस्त्यांनी जोडण्याचं काम केलं। आदरणीय पवार साहेब, हे तुम्हाला मी माहिती देतोय। पवार साहेब, देऊळवाडीला 400 केव्हीचा 365 कोटी रुपये खर्च करून मी स्टेशन बांधलं, ऊर्जा स्टेशन। त्याच्यातून तुमच्या बारामतीला देखील लाईट मिळते। ऐका पवार साहेब माझा हिशोब, तुमच्या नातवानं फक्त मला MIDC आणतो, पण या पठ्ठ्याने MIDC आणूनच दाखवली। त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ॲडव्होकेट कैलास अण्णा शेवाळे व्यासपीठावर आहेत। त्यांच्या गावामध्ये होऊ घातलेली MIDC जर रद्द केली असती तर ते या व्यासपीठावर आले असते का? कोंबडी आणि खांडवीला MIDC केली आणि आजच्या भाषणामध्ये सांगतात आम्ही MIDC केली तर तिथं उद्योग आणू, मान्य केलं। अरे तुम्ही काय उद्योग आणता? या राम शिंदेचं आणि महायुतीचं केंद्रात सरकार आहे।
देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे ते उपस्थित राहणार आहेत. मी त्यांना सांगणार आहे की जो कोणता देशात उद्योग येईल तो आमच्या कुंभळीमध्ये खांडवीमध्ये आला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला इथं बोलवलंय. तुमच्या हातातला सत्ता तुम्ही भावी पंतप्रधान म्हणून वावरलात, पण या राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री झालात. काय केलं याचा हिशोब द्या कर्जत जामखेडसाठी. तुम्ही काय केलं? भाजप शिवसेनेचं सरकार होतं 95 ला, तेव्हा कुठं रुईगव्हांच्या पुढे कुकडीचा केणाल आला. आणि पवार साहेब तुमच्या नेतृत्वामध्ये 15 वर्ष सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. मी मंत्री झाल्यानंतर 3900 कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. 25 वर्षानंतर भूसंपादनाचे पैसे मिळाले, आस्तरीकरण झालं. पण तुम्ही शिवाजीराव नागवडेंच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला उपस्थित होते. त्यावेळेस मी मंत्री असताना 318 कोटीला टेंबू ते येडगाव हा जो टनेलला मंजुरी दिली होती, तुम्ही सांगितलं होतं 15 दिवसात काम चालू करू. केलं का हो? नाही केलं. ते सुद्धा काम मीच पूर्ण करणार. आमचा तालुका 8 माई कुकडी खाली आहे. भविष्य काळात तो 12 माई करण्यासाठी मी प्रयत्न करणार. तुमच्या नातवाने काय दिवा लावला? निवडून दिला तर 3 वर्ष आवर्तनाचा भट्ट्या भोळ करून टाकला. सांगा ना, नातवानी काय दिवा लावला? पवार साहेब, तुम्हाला राहून राहून राम शिंदेचं आज ध्यान आलं. अरे नॅशनल हायवे नगर करमाळा, नावरा फाटा ते आडळगाव, आडळगाव ते जामखेड, नगर ते जामखेड, जामखेड ते सौताडा, सिद्धटेक ते तिकडे करमाळा, हे नॅशनल हायवे निर्माण केले. आणि ते सांगतात गडकरी साहेबांनी सांगितलं की आमच्या लग्नात तुम्ही लाडू का वाटले? राम शिंदेला कळालंच नाही. अरे खुळ्या, तुला कळलं का? तुला कळलं का? राम शिंदे या जिल्ह्याचा पालकमंत्री होता. माझ्या काळात स्टेट हायवेचा नॅशनल हायवे झाला. माझ्या काळात त्याला प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक मान्यता मिळाली. पहिल्या फेजचं टेंडर निघालं, काम सुरू झालं. माझ्या काळामध्ये झालेली प्रक्रिया तू निवेदन दिलं त्यावेळेस. ए खुळ्या, तुला कळलं का काय म्हणले ते? राम शिंदेने पाठपुरावा केल्यामुळे या कामाला मी अगोदरच मंजुरी दिली. हे तुझ्या माहितीसाठी पत्र घे. तू काय सांगतो, काय बोलतो? सर्व पर्यटन स्थळाचा विकास केला. संत सद्गुरू गोदड महाराजांना निधी उपलब्ध करून दिला. अष्टविनायकाला दिला, राशींच्या आईला दिला, त्याचबरोबर लालगिरी महाराजांना दिला. पलीकडे कोरेगावचं दुर्योधन, खंडेश्वर टाकळीचं खंडेरायाला, थापलिंगला निधी उपलब्ध करून दिला. मायजळगावला भैरवनाथला दिला, अर्णेश्वरला दिला, जवळेश्वराला दिला. सगळ्या तीर्थस्थळाला निधी देण्याचं देखील काम केलं. आणि पवार साहेब, तुम्ही सांगता ना माझा हिशोब, अरे राज्याच्या मंत्रिमंडळात जाऊन मी तुकाई उपसा सिंचनला मंजुरी आणली. आणली का नाही आणली? आणली का नाही आणली? बंद गुन्हे पाळली, बंद गुन्हे पाळली. या विद्यमान रोहित पवारांनी बंद पाळली. पवार साहेब, तुम्ही माहिती घ्या काय केलं नातवानी. बाळडोक पक्षी अभयारण्य होतं या तालुक्यामध्ये, उठवण्याचं काम 36 वर्षानंतर केलं. वाईल्ड लाईफ ऍक्ट केंद्राचा आणि राज्याचा त्याच्यामध्ये होत असताना देखील मोदीजींच्या सहीने कर्जतचं माळडोक पक्षी अभयारण्य उठवण्याचं काम केलं. हा माझा हिशोब आहे. नातवाचा हिशोब विचारायचा ना शेवटी, शेवटच्या दिवशी तरी विचारायचा. काय केलं? काही केलं नाही. आता तुमच्या नातवाने आमचं सर्वांचं आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान, त्यांचा रथ स्टँडवर आणून उभा केला. आमच्या जगदंबा देवी आई साहेब त्यांची पालखी बंद पाडायचं काम केलं.
त्यांची पालखी रस्त्यावर आणून ठेवली. हे तुमच्या नातवाने दुष्ट कृत्य केलं, त्याचं पाप तुम्हाला आता या निवडणुकीमध्ये फेडावं लागेल. आणि आम्हाला म्हणता दाम दडपशाही भीती दाखवतो. पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कर्जतमध्ये काय झालं? बाउन्सर आणले, बाउन्सर पक्षाच्या माणसाला हाणायला. जामखेडच्या पंचायत समितीची सभापतीची निवड कशी झाली? कर्जत नगर पंचायतीमध्ये आमचे फॉर्म 5-6 कोणी माघारी घेतले? तो का अनिल कचरे हात वर करतोय, साक्षी आहे समोर. अरे एवढ्या माणसात माणसं ओळखी तुम्ही. कुणाचा दबाव होता? कुणाची दडपशाही होती? कुणी गुंड पाळले हे माहित नाही का तुम्हाला? हे काम केलं तुम्ही. ज्या दिवशी राम शिंदे आमदार झाला त्या दिवशी शासकीय अधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला, नेटाच करून काढला. नाही तर म्हणायचा आम्ही कोण आहे माहित आहेत का, पवारांशी गाठ आहे. आता तुझी आमच्याशी गाठ आहे. तू काय सांगतो? रयत शिक्षण संस्था हा अड्डा बनवला. आमची मुलं शिक्षण घेतात आणि त्या कॉलेजमध्ये सैराटवर गाणं लावून आमचे पोरं पुरी नाचवितो. आमची पोरं शाळेत जातात का त्याच्यात नाचायला जातात? तेव्हा इव्हेंट करतो, खेळ पैठणीचा, दहीहंडी, बैलगाडा शर्यत, रोहित शर्मा, पवार साहेब बघा नाही ह्यांनी काय दिवा लावला. माझं सालकऱ्याचं पोरग एक घर बांधलं तर 10 वर्ष म्हणते त्यांनी घर बांधलं. अरे तुझ्या नातवानी, पवार साहेब तुमच्या नातवानी 2 वर्षात 3 एकरात बंगला बांधला. मलाही आवडलं असतं आदरणीय पवार साहेब तुमचं भाषण. राम शिंदेने बंगला बांधला अर्ध्या एकरात, तर तू 3 एकरात बांधून दाखविला वार पट्ट्या. नातवाचा बंगला बांधलेला विसरले कसं? पवार साहेब तुम्ही 65 वर्ष झालं राजकारणात आहे. माझ्या जन्माच्या वेळी तुम्ही आमदार होते. माझ्यासारख्या एका छोट्या माणसावरती आपण बोललात. मी आज धन्य झालो. मी आज धन्य झालो. आज देखील माझ्या बंगल्यावर मर्चंट बँकेचं कर्ज आहे. नसेल तर ऑनलाईन पब्लिक डोमेन मध्ये बघा. काय तुम्ही काय बोलता? काय राजकारण करता? 5 वर्षातला इतिहास सांगतो तुम्हाला. या तालुक्यातल्या सगळ्या मोठ्या ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या ताब्यात आहेत. तुम्हाला सांगतो, खेड, कुळधरण, मिरजगाव, कोरेगाव, आंबेजळगाव, अळसुंदे, कापरेवाडी, जवळा, खर्डा, आरणगाव, पिंपरखेड, नान्नज सगळे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे असलेले सरपंच आहेत. हे तुमच्या नातवाच्या काळात राम शिंदेला दिलेला मॅन्डेट आहे. मॅन्डेट एकच निवडणूक लोकशाही पद्धतीने झाली. ती निवडणूक मार्केट कमिटीची होती. ती निवडणूक दुसरी मार्केट कमिटीची होती. 9-9 झालं. 9-9 झालं. दोन्ही तालुक्यामध्ये आमचे सर्व आमच्या महायुतीचे सभापती काकासाहेब तापकीर आणि शरद कारले इथं बसले. उभा राहून नमस्कार करा. काय होणार या तालुक्यामध्ये ह्याची ही झलक आहे. पवार साहेब राम शिंदेच्या नावावर बापाची जमीन होती ना तेवढीच आली आहे. तुमच्या नातवाने इथं जमिनी हाणल्या. कुठल्या कुठल्या हाणल्या रे? बघा कशी वरडत्यात. हे का वरडत्यात पवार साहेब? बघा तुमच्या नातवानी आमच्या जमिनी हाणल्या. तुमच्या नातवानी आमच्या जमिनी हाणल्या. तुमचं काय म्हणणं आहे? हाणली. तुमची पण हाणली, नोंद घेतली आहे. पण कुंडलिक जायभाईची देखील जमीन हाणली. निवडणुकीच्या तोंडावर कुंडलिक जायभाईंनी उपोषण काय केलं हे पवार साहेब तुम्ही का विचारलं नाही? या राम शिंदे
हा राम शिंदे गरीब आहे, माझा बाप सालकरी आहे, पण मी इमाने इतबारे सेवा केली, हाडाची काढ केली, रात्रीचा दिवस केला आणि माझ्या मतदारसंघातील जनतेला मी सातत्याने समृद्ध आणि खुश करण्यासाठी अहोरात्र सेवा केली. माझी काय चूक आहे? मी माझ्या सालकरी बापाच्या पोटी जन्म घेतला. माझी काय चूक आहे? मी या जनतेला विचारतो, माझी काय चूक आहे? सांगतात काय, भाषण काय म्हणतात, त्यांची येड्या बाबळीची हे कार्यकर्ते यांना जीसीबीचं खोरं लावूनच उचलून टाकतो. कारवाचे भाषण, दगड गोट्या करून कपडेच काढून मारतो. ही काय भाषण आहे? ही काय चर्चा आहे? तुम्ही काय भाषण करता? आमचे ऍडव्होकेट कैलास अण्णा शेवळे बर्गेवाडीच्या सभेत भाऊक झाले. कायद्याचे तज्ञ आहेत, कायद्याचे तज्ञ आहेत. तुम्हाला हे पटतंय का? फॉर्म भरल्याच्या नंतर मी मत मोजायला जाऊ का? मी तुमच्या गावागावात विचारायला आलतो का नाही, फॉर्म भरू का? फॉर्म भरू का विचारलं की नाही? मत देताना का विचारलं की नाही? मग आता तुम्हाला मी विचारतो, 23 तारखेला मत मोजायला जाऊ का? जाऊ का? जाऊ का? हे घ्या पवार साहेब उत्तर. काय बोलतोय? ही बोलायची पद्धत आहे का? ही भाषण करायची पद्धत आहे का? असं बोलत असताना खऱ्या अर्थानं या निवडणुकीला सामोरं जात असताना व्यासपीठावर माझ्या विरोधात लढलेले 4-5 आहेत. आमदारकीला 5 उभा होते. बप्पाजी पिसाळ, प्रवीण घुले, मधुकर आबा राळेभात, सचिन पोटरे आणि ऍडव्होकेट कैलास अण्णा श्रीगोंद्यात लढले. माझ्या तोला मोलाचे आमदारकी लढवण्याचे हे 5 आणि इतर सर्व आमदारकी लढवण्याच्या लायकीचे लेवलचे माझे सहकारी नेते आहेत. हे एकाच मुद्द्यावर माझ्या बरोबर आले. हे आले झालेलं परकीय आक्रमण आपल्याला जर परतून लावायचं असेल तर आपण एक झालं पाहिजे. झालं पाहिजे का नाही पाहिजे? एक झालं पाहिजे का नाही पाहिजे? हे एक झाले तर आपण एक होणार की नाही? आपण हे 23 तारखेला परकीय आक्रमण परतून लावणार की नाही? हे म्हणले आता ह्याच्या वतीने हे बारामतीचं पार्सल परत पाठवू आणि माग म्हणतात हे तुझं, मग आम्ही नंतर बघू. का तर मी बारीक आहे, कवा बी ऐकणार आहे ह्यांचं. याच्यात काही चूक आहे का? पण मी त्यांना आता या व्यासपीठावर सांगू इच्छितो, तुम्ही जर आणलं नसतं तर मला त्रास झाला नसता, तुम्हाला त्रास झाला नसता आणि ह्या जनतेलाही त्रास झाला नसता. झाला असता का? त्यामुळं हे 5 तर बरोबर आलेच आहेत. त्यानंतर काकासाहेब तापकी, राजेंद्र गुंड, परमीर पांडुळे, अशोक जायभाय, नानासाहेब निकत, संजय काशी, मनसे सगळे बरोबर आहेत. सगळे बरोबर आहेत. आणि म्हणून साठी खऱ्या अर्थानं हे एवढे लोक माझ्या बरोबर आहेत. तुमचे महाविकास आघाडीतले काँग्रेस आहे का बरोबर? काँग्रेस, कैलासांना काँग्रेस आहेत का? काँग्रेस काँग्रेसचे मोहरके सगळ्या काँग्रेसनी ठरलं होतं अण्णाला तिकीट मिळालं पाहिजे. जर त्यांच्या मनावरती एकमेव झाला असेल आणि अण्णा आपल्याकडे आले असतील तर काँग्रेसची काय परिस्थिती असेल? कुणाबरोबर आहे? अशी परिस्थिती आहे. आमची महायुती कशी घट्ट आहे. काँग्रेसमध्ये मेळ आहे का? मेळ नाही आहे. पवार साहेब, तुम्ही हा हिशोब विचारायला पाहिजे होता. काँग्रेसमध्ये मेळ नाही. शिवसेनेचं काय तुम्हाला माहिती आहे? आणि थेट शेवटच्या सभेत जिल्ह्याचे अध्यक्ष आज उपस्थित राहिलेलं हे मोठं आश्चर्य बघायला मिळालं. आज राजेंद्र तात्या फाळके आज त्यांच्या व्यासपीठावर थेट शेवटच्या दिवशी
उपस्थित राहिले. माझ्या अगोदर काहीतरी सचिन पोटेंनी भाषण केलं. आता ज्यांनी माझ्या घराच्या भिंतीवर गद्दार लिहिला असेल तर शेवटच्या दिवशी व्यासपीठावर जाऊन त्यांच्या मनामध्ये काय होत असेल. आणि ही निवडणूक लढवायला चालले. पवार साहेब तुम्ही विचारायला पाहिजे होतं ना, अरे आपल्या पार्टीचा अध्यक्ष या तालुक्याचा कोण आहे. आम्हाला हिशोब विचारताना तुमचं काय बसलंय हे होऊन वांग. अशा पद्धतीनं या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये कारभार केला. आम्ही काय केलं 5 वर्षात? आम्हाला म्हणले 4 वर्ष घरी बसलो. मग पडलेला माणूस काय होतो? घरी नाही बसत तर काय उड्या मारतो का? काय करतो तुम्ही? आम्ही काहीच केलं नाही म्हणून तुम्ही स्वप्न दाखवले, निवडून आले. तुम्ही काय दिवा लावला? रोज उठून सांगतात आम्ही चहा येणार नाही. आमची कारभार तुला दिलाय का करायला? आम्ही ठरवू ना आमचं कोणाला आणायचं आणि कोणाला नाही आणायचं. सभा संमती ना संमतीतोवर JP नड्डा साहेब येणार नाही. तुला काय करायचंय? तुझा संजय राऊत आला नाही तर आम्ही काय म्हणलो का? सुनील काका म्हणलो का आपण? काय म्हणलो नाही. तो का आला नाही? आम्ही काय कुठं बसलाय? काय करतोय? तुझा सत्यजित तांबे आला नाही त्याला काय आम्ही म्हणलो का? कशाला असं करतो? तुझं तू बघ ना, आमचं आम्ही बघतो. ज्योतिरादित्य शिंदे साहेब आले, रामदासजी आठवले साहेब आले, गडकरी साहेब आले, नरेंद्र पाटील आले आणि JP नड्डा साहेब देखील इथे पोहोचणार आहेत. आता नुसतं लोकांना म्हणतात ऊस कुठं जाईन तुमचा? त्या ऊसावाल्याला भ्या घातलंय. काळजी करू नका. साल करायचा पोरगा असेल तरी माझ्या काळात कोणाचाही ऊस राहिला नाही, हे माझं रेकॉर्ड आहे. टिपरू राहून देणार नाही, ही राम शिंदेची जबाबदारी आहे. अजितदादा कोणाबरोबर आहेत? तालुक्यात कारखाना कोणाचा आहे? संध्याताई, राजू काका कोणाबरोबर आहेत? अजितदादा भूमिपुत्राबरोबर. 15,000 मेट्रिक टन दररोज गाळप आहे. संभाजीराव निलंगेकरांच्या बहिणीचा गौरी शुगर आहे. आमच्या सहकारी आमदारांच्या बहिणीचा उसाला अडचणीत. पलीकडे दौंड शुगर आहे. तानाजी सावंतचा विळाला आहे. दुसरा सोनारीला आहे. कमलाई आमचा रणजित शिंदेचा आहे. संजय मामाचा आहे. आणि एवढं सगळं जाऊन तर काय राहिलंच तर प्रवारा, जो पहिला राज्यातला कारखाना आहे तो प्रवारा आमचा आहे. कशाला दमदाटी करतो? तू नव्हता तेव्हा आमचा काय ऊस असाच राहत होता का? जामखेडला कोकडीचं पाणी आणायचं. दाऱ्यावर गेलेत. दमानी दार मोडा, रान कापतय. गप्पा हल्ले आबा सांगत असतात आमची. 5 वर्षात चक्रा सबूत काढला नाही. एक माणूस राहिला नाही. प्रचाराला कुणी नाही. इथं मला येऊन बसावं लागलं. ए उरका, भाषण उरका, लय राहिलेत. तरी आमची माणसं, मी उठल्यावर सुनील साळवेंना भाषणाला संधी दिली. तिकडे भाषणालाच कुणी नाही. अख्खा कुटुंब पळतय. बारामतीला पुण्याला म्हणते त्याला राम शिंदेची कमालच आहे. अख्खा घरदार बाहेर काढलं वर रस्त्यावर. आणि अशी टचून कामाला लागलेत करा म्हणता ह्या महिनाभरात. एवढे टचून लागलेत कामाला की काय विचारता सोय नाही. पण गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय तुम्ही राम शिंदेला निवडून द्या, कारखाना काढतो. तो शब्द मी येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात खरा करून दाखवे. साखर कारखाना काढूच, काळजी करू नका.
MIDC मध्ये उद्योगधंदे आणणार, आज भूमिपुत्र आणणार. जामखेडला पाणी जर आणायचं असलं तर हीच सुवर्ण संधी आहे. आता 5 TMC पाणी कुकडी लाभ क्षेत्रामध्ये शिल्लक तयार झालं. हे राम शिंदेची किमया आहे. कसं शिल्लक झाला विचारू नका. कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर हे खुळ्या मला विचार ना, 5 TMC खरं शिल्लक आहे का नाही. अण्णा पाणी शिल्लक आहे का नाही. कुकडीचं पाणी 5 TMC शिल्लक आहे का नाही. आता कसं शिल्लक आहे विचारू नका. त्या खुळ्याला विचारायचं असलं तर उत्तर देईल. 5 वर्ष आला ना आम्हाला येड्यात काढून गेला. आमच्या लोकांना येडे म्हणतो. तुला 23 तारखेला जर नाही येड्यात काढून पाठवला तर ही जनता स्वस्थ बसणार नाही. रयत शिक्षण संस्था हा राजकीय अड्डा बनवलाय. भविष्य काळामध्ये कर्जत जामखेड मध्ये सुद्धा एक चांगलं शैक्षणिक संकुल काढून आपल्या भूमिपुत्रांना, आपल्या मुलांना मुलींना शिक्षणाची सोय देखील आपण इथं करूया. करणार. मी उठणार नाही, मी मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही. बौद्धाची, दलितांची, मातंगाची, चर्मकारांची, मुस्लिमांची जमीन हडप करायचा माझ्या तीळ मात्र सुद्धा मनामध्ये येत नाही. नगर पंचायतीला सुद्धा मत मागताना सांगतात इथं जर राहायचं असेल तर आम्हाला मत द्यावं लागेल. मी सांगितलं हात लावून दाखव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिला. सारखी दंबाजी. अरे ह्याच्यात दानत तरी आहे का. मी आमदार झालो तेव्हा सप्त्याला 2 गुन्हे यायला लागल्या. आधी थोडी दिल्या. त्यामुळं दादा एवढं कोच करतोय, हे सांग ते सांग ते सांग. तुम्हाला समजलं नाही का मी काय म्हणलो ते. सिद्धटेकला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं राम शिंदेला मी कारखाना काढून देणार. देवेंद्र फडणवीस माझ्यावरती त्यांचा विश्वास आहे की नाही. तुम्ही आमदार केल्यानंतर मी मागितल्यानंतर ते कारखाना देतील की नाही. देणार, 100% देणार. आणि आपला प्रश्न मी निकालात काढणार, काळजीच करू नका. त्यामुळं रोहित पवार तुझं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. आता 5 वाजायला 6 मिनिट बाकी आहेत. आता जे बाहेरचे 5 वर्षे PA होते, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, कुठले कुठले होते ते, नांदेड फिंदेड काय सगळे तिकडचे, ते आता 5 मिनिटांमध्ये हा मतदारसंघ सोडून बाहेर जातील. सगळे बारामती आणि कन्नडचे माणसं मतदारसंघात आलेत. हे देखील बरोबर 5 वाजता हा मतदारसंघ सोडतील. ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे आदर्श आचारसंहितेचं हा नियम आहे. आता तुम्हाला इथे राहता येणार नाही. प्रशासनाला मी विनंती करून सांगतो की जे नियमात आहे ते नियमानुसार 5 वाजेनंतर कारवाई करा. फक्त पैशाचा धुमाकूळ घालायसाठी हे ठेवले आहेत. आता ह्यांना घालवा आणि 23 तारखेला आम्ही त्या परकीय आक्रमणांना घालवू. आता उमेदवाराला इथं तोपर्यंत राहू द्या. माझी पूर्ण अनुमती आहे. अण्णा मी काय म्हणणार नाही, त्यांना पाठवा. त्यांना मतं मोजायला सुद्धा येऊन द्या. पण मतं मोजून झाली की त्यांना परत आपण तिकडे पाठवू. त्यांनी आज पत्ता सांगितला. मुक्काम पोस्ट कर्जत, नाही त्यांचा पत्ता त्यांनी आज जाहीर भाषणात सांगितला. मुक्काम पोस्ट कर्जत आणि जिल्हा अहिल्यानगर. मग तुम्ही काय अफिडेविट खोटं दिलंय का. त्याच्यावर पिंपळी का लिहिलं, का लिहिलं पिंपळी. त्याच्यामुळे आमची जनता प्रचंड नाराज झाली. तुला 23 तारखेला तुझ्या घरी पिंपळीच्या पाठवणार.
काय टीका, एका प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. मी एवढे विकासाची कामं सांगितली, त्यांच्या अख्ख्या भाषणामध्ये विकास काय होता का? विकास काय होता का? नाही. फक्त राम शिंदेनी काय केलं? अरे राम शिंदेनी काय केलं नाही म्हणून तर पडला ना तुझ्या नजरेतून. पण आता तू काय दिवा लावला ते सांग ना. आणि परत सांगत होता राम शिंदेचे लोक 5-6 महिन्यात नाव विसरतील. विसरलेली ही काही, ही विसरल्याचं लक्षण आहे का? आपली मी गडकरी साहेबांच्या सभेमध्ये देखील सांगितलं, 1400 कोटीची पाईपलाईन मराठवाड्याला चालली, त्याच्यामधून सीना डॅम मध्ये पाणी आलं पाहिजे, त्याच्यातून आपल्याला गांगर्डी निमगाव ते खाली दिघीपर्यंत पाणी मिळालं पाहिजे. कुकडीच्या लाभ क्षेत्रामध्ये आपल्याला 8 मईचं 12 मई करता आलं पाहिजे. MIDC अतिशय प्रगत आणि चांगले उद्योगधंदे आले पाहिजे, युवकांना तिथं हाताला काम मिळालं पाहिजे. त्याचबरोबर एक चांगलं शैक्षणिक संकुल निर्माण करता आलं पाहिजे. आपल्या मुलांना नगरला, बारामतीला किंवा पुण्याला शिक्षणाला जाण्याची आवश्यकता नाही, अशा पद्धतीचं अतिशय उच्च दर्जाचं हे शैक्षणिक संकुल काढण्याची आवश्यकता, ते देखील भविष्यामध्ये आपण काढू. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीवरती निश्चित स्वरूपामध्ये आपण कारवाई करणार आहे. परंतु मी आपल्याला नम्र निवेदन करतो की गावागावात जे हुरसुळा माजला आहे तो निश्चित स्वरूपामध्ये बाहेर गावची माणसं असेल तर प्रशासनाला तात्काळ कळवा. कोणी ऐकलं नाही तर मला किंवा माझ्या नेत्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना कळवा, ते बाहेर जातील. आपण आपलं बूथ चांगल्या पद्धतीनं आतापासून 24 तास, आतापासून जवळपास 36 तास हे राखण्याची जबाबदारी ठेवा. उद्याचा दिवस पूर्ण आपल्याकडे, प्रत्येकाने आपल्या मतदारांकडे. मी सगळ्या मतदारसंघामध्ये गेलो, आमचे सहकारी पदाधिकारी आणि नेते सगळ्या गाव वाडी वस्तीवरती गेले. तुम्ही सगळे प्रमुख लोक इथे उपस्थित आहेत. सगळ्यांनी मिळून आपापल्या गावामध्ये प्रत्येक मतदाराला भेटून ही भूमिका सांगायची आहे. नाहीतर तुम्हाला सांगतो, आपलं वीज बिल माफ केलेलं आहे, केलंय की नाही? आता वीज बिल येतं का? विमा कोणाला कोणाला मिळाला नाही? सगळ्याला मिळाला का नाही? विमा मिळाला का नाही? लाडक्या बहिणी खुश आहेत का नाही? लाडक्या बहिणी खुश आहेत का नाही? लाडक्या बहिणीचा पगार चालू ठेवायचा का नाही? माझी बायको पण बसली, हात कुठं वर करते. डिप्या उतरवायच्या नसतील तर महायुतीच्या कमळाला मत द्या. लाडक्या बहिणीचा पगार चालू राहिला पाहिजे. त्याचबरोबर सरपंचाला पगार वाढा, उपसरपंचाला, आशा सेविका, मदतनीस, त्याचबरोबर सेविका यांना सगळ्याला पगार वाढ देखील दिला, दुधाचं वाढ दिली. त्याचबरोबर विहिरी दिल्यात, रोजगार हमीचा सेवक, सगळ्यांना महायुतीच्या सरकारने, केंद्र सरकारने मदत केली आहे. या सगळ्या गोष्टी मतदारापर्यंत सांगा, ही तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो. आणि एक सालकऱ्याचा मुलगा भविष्य काळामध्ये 5 वर्षासाठी सालगडी म्हणून काम करेल, अशा प्रकारची आपल्याला मी ग्वाही देतो. आणि प्रचंड मताने, प्रचंड मतदान देऊन माझ्यावरती आपण विश्वास व्यक्त करा. येणाऱ्या कालखंडामध्ये या मतदारसंघाचा संपूर्ण विकास केल्याशिवाय राहणार नाही, ही आपल्याला ग्वाही देतो. आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण आहे त्याच ठिकाणी थांबावं. JP नड्डा साहेब येणार आहेत, त्यामुळं आपण कोणीही जाग्यावरून हलू नये, ही आपल्या रामभाऊची तुम्हाला हात जोडून विनंती आहे. प्रचाराचा कालावधी संपलेला आहे, पण JP नड्डा साहेबांचं आगमन होत आहे. तुम्ही कोणीही जागा सोडणार नाहीत. ही हेलिकॉप्टर लँड होत आहे. JP नड्डा आपल्यामध्ये आलेले आहेत, त्यामुळं आपण कोणीही जागा सोडणार नाहीत, ही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.